दारामध्ये सेवा द्यायला उभा राहिलेला आहे। मला आठवत बाबूजी जेव्हा अध्यक्ष असताना या उमरेड विधानसभेमध्ये भिवापूर असा ट्रायबल तालुका आहे आणि साहेब त्या तालुक्यामध्ये काही असे मोजके गाव आहे की ज्या गावामध्ये 20 ते 25 कुटुंब असे होते बाबूजी की ज्या तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये अजूनपर्यंत पिण्याचं पाणी सुद्धा पोहोचलं नव्हतं। जलजीवनच्या माध्यमातून अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण फक्त आणि फक्त 4 लाखामध्ये त्या 25 ते 30 कुटुंबांना आपण पाणी देण्याचं काम केलं। आपण बरेचदा आपण बघत असाल की जिल्हा परिषद म्हणजे काय, तर जिल्हा परिषद अशा पद्धतीने हे नेतृत्व जे समोर करत आहे हे कधीही न विसरणारं असं नेतृत्व आहे। मला माहिती आहे या तालुक्यामध्ये बऱ्याचशा समस्या असेल आणि नक्कीच या समस्या आम्हाला आपल्याला सर्व मिळून ह्या सॉल्व करायच्या आहे। भाऊने जो विषय घेतला, आपले मिलिंद भाऊने ऍक्सिडेंटचा जो विषय घेतला, उमरेड ते भिवापूरचा हा जो रस्ता आहे आणि नक्कीच याच्यामध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण हे फार जास्त वाढलेलं आहे। याच्यावर माननीय खासदार महोदय आपल्याला सुद्धा विनंती करेल की लवकरात लवकर यावर आपल्याला काहीतरी तोडगा काढावा लागेल। अतिवृष्टीचं प्रमाण या तालुक्यामध्ये फार जास्त झालेलं आहे आणि मला अत्यंत खेद होतं बाबूजी जेव्हा मोठमोठे जे सत्तेमध्ये असणारे जे नेत्यांच्या मातीला मांडी लावून बसतात पण कुठेही त्या शेतीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमध्ये पण त्यांचं अजूनपर्यंत कुठेही पंचनामे झालेले नाही किंवा त्यांच्या खात्यामध्ये फुलाची पाकळी म्हणून कुठल्याही प्रकारची मदत केली नाही याचा आम्हाला संसुत एक खंत आहे। पण आपल्याला आज आवर्जून सांगते, आज खासदार म्हणून आपल्या सर्वांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला तो विश्वास आम्ही कधी न विसरणारा असा विश्वास आणि आजही सांगते हा उमरेड मतदारसंघ हा तरी आपल्याला वाटत असेल की हा उमरेड मतदारसंघ पोरका झाला असेल पण आपल्या सर्वांच्या विश्वासाने आणि मेहनतीने सांगते माननीय खासदार महोदय माननीय आमचे बाबूजी केदार साहेब आणि माननीय मोडक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या तालुक्याला या मतदारसंघाला कुठल्याही प्रकारची कमी भासू देणार नाही इतकाच आपल्या सर्वांना मोठ्या विश्वासाने आणि आत्मविश्वासाने सांगते। आज मला मनापासून अत्यंत समाधान आहे। मी बोलणार नाही त्या विषयावर कारण हा विषय आज आपल्या समाज कल्याणाचा विषय आहे पण आज एक रश्मी बर्वे म्हणून एक अनुसूचित समाजाची महिला म्हणून विरोधकांनी जो माझा घात करण्याचा प्रयत्न केला आणि माझं नामांकन तात्पुरत्या स्वरूपात तेव्हा रद्द केलं पण आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या ठाम विश्वासाने आणि आपल्या सर्वांच्या मेहनतीने रश्मी बर्वे नाही तर श्यामकुमार बर्वे हे आपण सर्वांनी निवडून दिले त्यासाठी आपल्या सर्वांचं हात जोडून आभार मानते। आज मागे 2-3 दिवसापूर्वी 24 सप्टेंबरला जो विरोधकांनी कट रचला आणि माझी व्हॅलिडिटी तेव्हा रद्द केली कारण या सरकारला अनुसूचित समाजाची महिला म्हणून इतकी रश्मी बर्वेची भीती वाटत होती आणि रश्मी बर्वेची भीती वाटत नव्हती तर रश्मी बर्वे ज्यांच्या नेतृत्वात काम करते अशी आपल्या सर्वांचे वाद आदरणीय केदार साहेबांची भीती वाटत होती त्यामुळे रश्मी बर्वेचं नामांकन त्यांनी रद्द केलं पण आज बंधूंनो मी मनापासून अत्यंत समाधानी आहे कारण 24 सप्टेंबरला माझा सन्मान मला वापस मिळाला। जी जात माझी हरवली होती ती जात माझी वापस मिळाली आणि यामुळं आपल्या सर्वांना सांगते की कधीही विरोधक असो सत्ता असो पक्ष असो ही फार काळ टिकून राहत नाही पण कितीही तुम्ही आघात केला किंवा कितीही तुम्ही अन्याय केला आमच्या दडमल भाऊनी सांगितलं की सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं हो सकता। कितीही तुम्ही सत्याला दाबवलं पण ते उभं होते आणि आपल्या सर्वांच्या समोर निखरून दिसते इतकंच आपल्या सर्वांना सांगते। आयोजकांना मला जे बोलण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून आभार मानते। खरं तर आभार आदरणीय केदार साहेबांचे मानते की ज्या पद्धतीने आज रश्मी बर्वेवर विश्वास ठेवून रश्मी बर्वेच्या पतीवर श्यामकुमार बर्वे यांच्यावर विश्वास ठेवून एक प्रामाणिकता दाखवली आणि रश्मी बर्वे नाही पण रश्मी बर्वेच्या घरीच आपण तिकीट दिली पाहिजे हा प्रामाणिक कठोर विश्वास आणि संपादन केला याचा सार्थ अभिमान रश्मी बर्वे आणि श्यामकुमार बर्वे यांना आहे आणि मरेपर्यंत राहणारा इतकंच सांगते आपल्या शब्दाला विराम देते। जय जय महाराष्ट्र।